म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, शेतकऱ्यांना सांगताना सांगितलं कृषी सन्मान निधी देतो, वर्षाला 6,000 रुपये देतो. अरे लाखभराची खतं घालणारा आमचा शेतकरी त्या खतावरचा जीएसटी 18,000 भरतो, वरचे 12,000 गेले कुठं? शेती अवजार असतात त्या अवजारावरचा जीएसटी 12%, खतावरचा जीएसटी 5%, औषधावरचा जीएसटी 18%. पायातली चप्पल विकत घेता, बाळ जन्माला येताना त्याला लस टोचतो ना, त्या लसीवर पण तुम्ही खिशातून जीएसटी देता, आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर कापड अंथरतो ना, त्या कापडावर बी आपण जीएसटी देतो. सगळंच आपल्या हातातून वरबाडून घेतलं जातंय. आणि हे वरबाडून घेतलं जात असताना विचार करा, सोयाबीनला भाव काय मिळतो तुमच्या? 3,000 सोयाबीनला भाव मिळतो. हेच भाजपवाले 2013ला सांगत होते ओरडू सोयाबीनला 7,000 भाव द्या, सांगत होते का नाही? आता विचार करा, 2014 ते 2024 पेट्रोल झालं दुप्पट, डिझेल झालं दुप्पट, डीएपी ची बॅग 450 ची गेली 1650 ला. सगळं दुपटीनी तिपटीनी वाढलं, आणि आमचं सोयाबीन 5,800 3,000 वर आलं. आता विचार करा, शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलंय? म्हणजे जेव्हा सोयाबीनला भाव मिळायला लागतो तेव्हा सोयाबीन आयात करतात. जेव्हा कपाशीला भाव मिळायला सुरुवात झाली तेव्हा यांनी 22 लाख गाठी आयात केल्या ऑस्ट्रेलियावरून, आणि कपाशीचा भाव पाडला. कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली. जेव्हा कांद्याला भाव मिळायला लागला यांनी कांद्याची निर्यात बंदी केली. पाकिस्तानातल्या कांद्या उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं, आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 8 आणि 10 रुपयांनी कांदा विकावा लागला. टमाट्याला भाव चढला, यांनी नेपाळहून टमाटो आयात केला, आणि टमाटो उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली. आणि मग विचार करा, एका हातानं द्यायचं दाखवलं, 10 हातांनी काढून घेतलं. तुमच्या माझ्या शेतमालाचा भाव काढून घेतला, माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार काढून घेतला. वेदांता फॉस्कॉन असेल, टाटा एअरबस असेल, बल्क ड्रग पार्क असेल, 5.5 लाख कोटीची गुंतवणूक येणार होती. 5 ते 6 लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. तुमची लेकरं बाळ ही नोकरीला लागणार होती, पण सगळे उद्योगधंदे पळवले, ते गुजरातला पळवले. आणि जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन या भाजपवाल्यांना गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला किनवटला नको, गुजरातलाच जा. हे आता सांगण्याची वेळ आलेली. कारण विचार करा, जेव्हा लोकसभेला दणका दिला, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. म्हणजे लोकसभेला जे संविधान बदलायला चालले होते, अबकी बार 400 पारचा नारा देऊन महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं दाखवलं की जर माज केला तर महाराष्ट्रात तो व्यवस्थित उतरवून मिळतो. हे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलं, आणि 1-2 नाही, तब्बल 31 खासदार निवडून पाठवले दिल्लीला. आणि जेव्हा यांना लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हा विधानसभेआधी 2 महिने बहीण झाली लाडकी. पण आमच्या माता भगिनी हुशार आहेत, आमच्या माता भगिनी तेच म्हणतात. विचार करा, भारतीय जनता पक्षाचा आपला आवाज कोण दाबू शकत नाही, काळजी करू नका. विचार करा, भारतीय जनता पक्षाचा राज्यसभेचा कोल्हापूरचा खासदार काय म्हणले की जर इतरांच्या सभांना कोणी गेलं तर त्या माता भगिनींचा फोटो काढून आम्हाला पाठवा. हे कोण म्हणतं? भारतीय जनता पक्षाचे खासदार. परवा माननीय पंतप्रधान सोलापुरात आले होते, माता भगिनी उठून निघून चालल्या सभेतून. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं आणि सांगितलं 1500 रुपये दिलेत, सभेला बसावं लागल. त्या भारतीय जनता पक्षवाल्यांना सांगा, माझ्या माता भगिनी साध्या सुऱ्या नाहीत. माझी माता भगिनी जसा डोक्यावरून पदर घेती ना, तसाच एकदा तिने पदर खोचला आणि एकदा का हात सरसावला का हीच माता भगिनी हातात तलवार घेणारी रणरागिनी होते. तिला वसान वारसा लाभलाय, तो राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा लाभलाय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय. आणि असा वसान वारसा असला
तर 1500 रुपयात आमचं मत विकत घेतलं असं वाटत असेल तर या भारतीय जनता पक्षावाल्यांना सांगा, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवता ना 15 लाख? चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। इसलिए भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होगी। पण भावना, गमतीचा भाग सोडून द्या, पण 1500 रुपयामध्ये जर भारतीय जनता पक्षावाल्यांना वाटत असेल की महाराष्ट्र आपलं भविष्य, दाजींनी सांगितलं शंकरपाळ्या तळकर, बहिणींनी सांगितलं तेलाचा डबा कितीने वाढला? 2200 वाढला। साधा स्टॅम्प पेपर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर कितीला गेला? 500। पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, डाळ वाढली, रवा वाढला, मैदा वाढला, सगळंच वाढलं। हे सगळं दुपटीने वाढत असताना तुमच्यापैकी कुणाचा पगार दुपटीने वाढला का? तुमच्यापैकी कुणाचा रोज दुपटीने वाढला का? तुमच्यापैकी कुणाचं उत्पन्न दुपटीने वाढलं का? आणि मग हातातून सरकार जाते म्हटल्यानंतर आता भारतीय जनता पक्षवाले येऊन सांगायला लागले बटेंगे तो कटेंगे। मग येऊन सांगतील हिंदू खतरे में है। पण बटेंगे तो कटेंगे सांगणाऱ्यांना हे निश्चून सांगा की बटेंगे तो कटेंगेचं विषारी बीज उगवण्यासाठी येऊन सांगतोय कोण? उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री। अहो, त्यांचं निम्म राज्य पोटा पाण्यासाठी महाराष्ट्रात येते आणि त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या, वसंतदादा पाटलांच्या, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही बटेंगे तो कटेंगे सांगत असाल तर इथे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। त्या माननीय मुख्यमंत्र्यांना निक्षून सांगा, भाजपवाल्यांना निक्षून सांगा की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडे गंगा यमुने काठच्या भुसभुशीत मातीत उगवत असेल, इथं सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याचं लेणं बांधलं। मग सांगायला येतील हिंदू खतरे में है, तेव्हा जरूर विचारा भावांनो प्रश्न। जेव्हा जाती धर्मावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न होईल तेव्हा जरूर हा प्रश्न विचारा की जर हिंदू खतरे में है तर महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला 200 शेतकरी आत्महत्या करतात, दिवसाला 8 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातं, दिवसाला 8 शेतकऱ्यांची लेकरं अनाथ होतात, ते शेतकरी हिंदू नसतात का? हा प्रश्न विचारा। जर महिन्याला 1000 माता भगिनी बेपत्ता होत असतील, जर बदलापूर सारख्या ठिकाणी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होत असेल, जर माननीय गृहमंत्र्यांच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या गृह जिल्ह्यामध्ये 250 बलात्काराच्या घटना 200 दिवसात घडत असतील तर या माता भगिनी हिंदू नसतात का? म्हणजे जेव्हा बाप काबाड कष्ट करून आई बाप लेकरांना शिकवतात, कॉलेजमध्ये नेतात, ग्रॅज्युएट करतात, म्हणजे पोराच्या पायात चांगली चप्पल यावी म्हणून बाप शर्टाखाली भोकं पडलेलं बनियान घालतो, पण पोराला शिकवतो, ते पोरग शिकतं, ग्रॅज्युएट होतं, नोकरीसाठी दारोदार हिंडत राहतं, पण त्याच्या नशिबातले रोजगार जेव्हा तुम्ही वेदांता, पॉपकॉर्न, टाटा एअरबस, बस ट्रक पर गुजरातला पळवता तेव्हा ज्याचा अपेक्षा भंग होतो तो माझा मराठी तरुण हिंदू नसतो का? हे प्रश्न विचारा भावांनो। आणि म्हणून सांगतो ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे। आणि 20 तारखेला निवडणुकीला जाताना लक्षात ठेवा, मला सांगा प्रदीप नायकांचं काय नशीब आहे बघा। नियतीने संकेत दिलाय विजयाची खूण दाखिली। नंबर 2 विजय आपला दत्तबेन सेन हात जोडले, जय सेवालाल।
आपले सकेन विनंती छ की आए वाले 20 तारखेन आपने प्रदीप नायकेर तुतरी वंजायवाळो मनक्यान मतदान करेर छ। जय सेवालाल 20 तारखेला जाताना त्या बापाला आठवाच्या बापानं आयुष्याची 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी दिली होती आणि त्या बापाचं पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतलं आणि गिधाडासारखे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते बघत होते की आता महाराष्ट्र शरण जाईल, आता महाराष्ट्र गुडघे टेकल। पण एक 84 वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, मी लढणार आणि लढून जिंकून दाखवणार। त्या योद्ध्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार। त्यामुळे आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदान। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरेंना मतदान। तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे माननीय राहुल गांधींना मतदान। आणि जाता जाता परत सांगतोय 2019 ला संधी गेली, हा किनवटचा ढाण्या वाघ आहे, तुमच्या सुखदुःखात रोज उभा असणारा माणूस आहे आणि या माणसाने 4 वेळा तुमचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम केलेलं आहे। या माणसाच्या डोक्यावर आता आपल्याला लाल दिवा बघायचा आहे आणि त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून प्रदीप नाईक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करा। महाविकास आघाडीचं सरकार येतंय, राज तिलक की करो तयारी।